पाहता लोचनी रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता मनवुनी शरण जावे सर्व भावे देवासी तो हा उतरील पार भव दुस्तर नदीचा बहु आहे करुणावंत अनंत हे नाम जा तो हा उतरील पार भव दुस्तर नदीचा तुका म्हणे साक्षी आले तुका म्हणे साक्षी आले तरी केले प्रगट तो हा पार भव दुस्तर नदीचा परम पुरुष शौर्ये पांडुरंग मुरारी कमल नयन हासम गोपिका चित्तहारी प्रगट निकट शोभे रुक्मिणी रम्यवाणी सदय धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुण्डलीकाय धातुं मुनिद्रेः समागत्य तिष्ठं तमानदकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्गकरो प्रथम नमन पांडुरंगकरो प्रथम
मान दुसरे चरणात पतिया त्यांच्या कृपाने सत्याचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास कलावद्य जियोधरा धावतारम कलंकांकते ज्योधिका मोदिवत्रम कलानीश बादापनोदार दक्षम समाधिस्थ मूर्तिं भजे ज्ञानदीपम ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी अविकाराय शुद्ध्याय नित्याय परमात्मने सदैक रूप रूपाय विष्णवे सर्व जिष्णवे यस्य स्मरण मात्रेन जन्म संसार बंधनात् विमुच्यते नमस्तस्मै विष्णवे प्रभु विष्णवे ज्ञानेश भगवान विष्णु निवृत्तिर्भगवान हरः सोपानो भगवान ब्रह्मा मुक्ताख्या ब्रह्मचित्कला अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र तया आठविता महापुण्य राशी नमस्कार माझा श्री सद्गुरु संत ज्ञानेश्वरासी हात जोडले तरी चालते निदान हात जोडा नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती जयांचे केली स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारो आता मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरिया वारकरी संताच्या त्या वारकरी श्री संताचे माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत मनोजपम मारुत तुल्य वेगम जितेंद्रियम बुद्धिमतां वरिष्ठम वातात्मजं वानरयुत मुख्यम श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते विठ्ठल विठ्ठल मनोमुनी शरण जावे सर्व भावी देवासी तो हा उतरील पार भव दुस्तर नदीचा रामकृष्ण हरी रुसल्या का काय कोणी बोला ना झाल्या रामकृष्ण हरी तुम्ही एकदा पुढे सरकून बसा बरं सगळ्या सरका पुढे आजी या काही रुसल्या का घाबरल्या काय झालं नेमकं रामकृष्ण हरी इकडे इकडे रामकृष्ण हरी हा तुमचा काहीच विषय नाही यांना फार सांभाळून घ्यावं लागतं वा म्हणजे मान लागतो का तुम्हाला या चला उठा बसा फार सन्मानानं बोलवावं लागतं बाबा रामकृष्ण हरी ही परिचयाची खरी सुरुवात आहे म्हणून पहिला रामकृष्ण हरी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी श्री कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला घेतलेला अभंग महाराष्ट्र भूषण पंचम वेद निर्माते
तुम्हा आम्हा साधकांचे मायबाप आणि अज्ञानी जड जीवाचा उद्धार करण्याचं सगळ्यात सोपं साधन ज्यांनी आपल्यापर्यंत पोहोचवलं. लक्षात ठेवा, फक्त साधन पोहोचून संत थांबले नाहीत, तर त्या साधनातून जगायला, चालायला, बोलायला सुद्धा त्यांनी आपल्याला शिकवलं. जगण्याचा पाया, चालण्याचे बळ, जगण्याचा पाया, चालण्याचे बळ, विचारांची कळ. तुकाराम तुकाराम, जगण्याचा पाया, चालण्याचे बळ, जगण्याचा पाया. जगायला, चालायला, बोलायला ज्यांनी शिकवावं असे महान संत, जगदवंदनीय जगद्गुरु श्री संत श्रेष्ठ वैराग्यमूर्ती श्री संत तुकोबराय. जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा 4 चरणांचा अभंग प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला आहे. विठ्ठल विठ्ठल विठाल 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 विठाल. आणि या अभंगाच्या माध्यमातून श्री संत जगद्गुरु तुकाराम महाराज तुम्हा आम्हासाठी आध्यात्मिक उपदेश करतायत. कारण आपण जरी भगवंताचे दास असलो, जरी भक्ती करत असलो, जरी आपण त्याला शरण जात असलो, तरी सुद्धा पूर्णतः त्या ब्रह्मतत्वाचं ज्ञान आपल्याला झालेलं नाही. आणि मग बऱ्याचशा शंका या माया स्वरूपानं मनात संकल्प विकल्प निर्माण होतात. देवाच्या अस्तित्वाविषयी प्रश्न शंका निर्माण होतात. का हे सगळं कशासाठी, याची काय गरज आहे, आणि का म्हणून हे सगळं इथपर्यंत अट्टहास आहे. संतांचा हा उपदेश आपल्या सर्वांना या शंकांमधून बाहेर काढेल. भगवंताला शरण का जावं, त्याचा परिणाम आपल्या जीवनामध्ये काय असेल, भक्त वात्सल्य अंतःकरणानं तो भगवान परमात्मा कशा पद्धतीनं आपल्याला निवारेल. भवसिंधू सागरातून बाहेर काढण्याची ताकद जगात तिसऱ्या कोणात नाही. खऱ्या अर्थानं त्याला शरण गेल्यानंतरचा खऱ्या अर्थानं परिणाम आपल्या जीवनामध्ये आपण हा दुःख बांधवडी असलेला भवसिंधू सागर पार करू शकतो. ज्या निमित्तानं आपण सर्वजण उपस्थित आहात, गोडसं वातावरण, दरवर्षीप्रमाणे सुरू असलेला सार्वजनिक नवरात्री उत्सव, काशाई मातेची असणारी सेवा, आपण देवीचं अस्तित्व सांगत असताना नेहमी सांगतो, पहिले कोठेच नव्हते काही, चंद्र सूर्य तारा नाही, अवघे शून्यची होते पाही, कान्होबा तेरे तेरे ते. आपण देवीचं अस्तित्व सांगत असताना पहिलं कुठंच काहीच नव्हतं, तेव्हाही माया स्वरूप जगदंबा निर्माण झालेली आहे. आणि तिच्यातून जन्माला आलेला हा सगळा ब्रह्मांड, हा सगळा परिवार, हा सगळा संसार आहे. लक्ष देऊ नये का? अशा भगवतीची उपासना करत असताना आपण तिचा अंश आहे याची जाणीव या नवरात्रीच्या 9 दिवसात आपल्याला झाली पाहिजे. आपण तिच्यापासून विभक्त नाही आहोत, आपण तिचाच अंश आहोत. आणि आपल्या आईची सेवा करत असताना फार शुद्ध अंतःकरणानं आपण तिथपर्यंत पोहोचलं पाहिजे. नवविधा भक्तीच्या माध्यमातून श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम, नवविधा भक्तीच्या माध्यमातून आपण या नवरात्री साजरा करतो. आजची 6व्या दिवसाची माळ आणि आजच्या या 6व्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा माझ्यासारख्या पामराकडे प्राप्त करण्यात आली. खरंच द्यावेत तितके धन्यवाद कमी पडतील. आपल्या सर्व ग्रामस्थांना, चासकर मंडळींना, नवरात्र उत्सव कमिटी, आयोजक, नियोजक, एकदा जोरदार टाळी वाजवा सर्वांकरिता. जेवले नाही का तुम्ही पोटभर? गुळ द्यायची गरज लागणार नाही ना? लक्षात ठेवा, फार मोठी कृपा आहे काशाई मातेची. आपल्या चेहऱ्यावरती जे हास्य आणि समाधान आहे,
हे दुसरी तिसरी कोणाची ताकद नाही, ही काशाय मातीची कृपेची ताकद आहे. ही तुम्ही केलेल्या साधनेची, ही तुम्ही करत असलेल्या भक्तीची, उपासनेची ताकद आहे. नाही तर जगामध्ये धन ऐश्वर्य असून सुद्धा माणसांचे चेहरे पडलेले आहेत. पद पैसा असून सुद्धा माणसांचे चेहरे पडलेले आहेत. पैसा आला म्हणजे सुखाची प्राप्ती झाली असं कधीच घडत नाही. त्याच्याकरिता भगवत कृपा लागते बरं का. सुख आणि समाधान उपभोगायला भगवत कृपा लागते. अण्णांचा नामचा मगाशीच विषय झाला. अण्णा सांगत होते आपण इतरांच्या जीवनाची निंदा करायची नाही, कुणी आपली निंदा करावी आणि किंवा चांगलं म्हणावं आपलं वाईट म्हणावं असा काही आपला आग्रह नाही. आपल्याला दिलेलं जीवन आपण आपल्या चांगल्या परीने जगण्याचा प्रयत्न करायचा आणि जेवढं चांगलं आपल्याला वागता येईल, बोलता येईल, कर्म करता येईल तेवढं चांगलं कर्म करत काशाई मातेची सेवा करायची. काय कमी पडतं सांगा ना, काय कमी पडतं? काय कमी पडलं हे सांगा. काय कमी पडलं? पाऊस आहे, थोडंफार नियोजन विस्कळीत होऊ शकतं, पण तरी सुद्धा तुम्ही तुमचं धैर्य, तुमचं शौर्य सोडलं नाही, काशाई मातेवरची उपासना सोडली नाही. खरी अर्थाने एवढा सुंदर काशाई मातेचा सुरू असलेला हा नवरात्री उत्सव दरवर्षीप्रमाणे गेली 12 वर्ष झाली अखंडपणे आपण करत आहात आणि सुरू असणारं हे 13वं वर्ष. बरोबर ना? हे असे तरी करा, नाही तर असे तरी हो म्हणा, नाही म्हणा ना, निदान तुम्ही उगा आल्यापासून बघते नुसतेच असे बघत बसते. प्रतिसाद द्या. वक्त्याला श्रोत्यांच्या प्रतिसादाची गरज असते. मग श्रोता राजकीय क्षेत्रातला पुढारी नेता असो किंवा वारकरी संप्रदायातील कीर्तनकार असो, वक्त्याला श्रोत्यांनी दिलेल्या मानधनापेक्षा श्रोत्यांच्या प्रतिसादाची अपेक्षा राहते. विठ्ठल विठ्ठल व्यासपीठ चालक आदरणीय हरिभक्तीपरायण विलासजी महाराज खांडेकर सुंदर अशा पद्धतीने सुरू असलेला सालाबादप्रमाणे आपला नवरात्री उत्सव सप्ताह आजच्या कीर्तनरूपी सेवेचं सौजन्य कैलासवासी मधुकर मारुती खैरनार यांच्या स्मरणार्थ इंजिनियर श्री हेमंत मधुकर खैरनार, श्री देवदास सुभाष खैरनार आणि भाऊराव रमेश खैरनार यांच्यासाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. सुंदर असं सौजन्य त्यांनी दिलेलं आहे. त्याचबरोबर अन्नदानाची पंगत ज्यांची आजच्या दिवसाची सकाळची पंगत उत्तम शांताराम खैरनार फौजी आणि संध्याकाळची पंगत सुंदर अशा पद्धतीने ज्यांनी दिली श्री अशोकराव बाबूराव भाबड, एकदा जोरदार टाळी वाजवा अन्नदात्यांसाठी. बाकीच्या कुणाचा उल्लेख करा अगर करू नका, पण कीर्तनात सौजन्यदात्यांचं अन्नदात्यांचं आभार मानावेच मानावेत. त्याचं कारण आहे समाजात अनेक लोकांजवळ पद आणि पैसा आहे. आजी, अनेक लोकांजवळ पद आणि पैसा आहे, पण सगळ्यांचंच पद आणि सगळ्यांचाच पैसा धार्मिक कार्याला लागत नाही बरं का. हा, काहींचे टॅक्सवारी जातात, पण या धार्मिक कार्याला पावती फाडायची म्हटलं ना ते लांब लांब पळतात. पण खऱ्या अर्थानं जर आपलं पद आणि पैसा जर धार्मिक कार्यासाठी लागत असेल तर समजून जा अजूनही काशाई मातेची आपल्यावरती कृपा आहे. याला फार मोठं दातृत्व लागतं, फार मोठं नाही. निवांत वाजवा, काही हरकत नाही. आपल्या काही गडबड आहे का? निवांत वाजवा. चला, गोड असं नियोजन आहे, सुंदर अशी सेवा आहे, अण्णांचं मार्गदर्शन आहे आणि खरंच सगळ्यांचा फार चांगला प्रतिसाद पाहायला मिळतो. ज्या भगवतीची आपण उपासना करतो, ती भगवती कोण आहे, ती जगदंबा कोण आहे, ती दुर्गा कोण आहे, ती काशाई कोण आहे, कदाचित याची जाणीव आपल्याला या नवरात्रीमध्ये 9 दिवसांमध्ये झाली पाहिजे, जिच्यातून हे विश्व निर्माण आहे. लक्षात ठेवा, वारकरी संप्रदाय कोणत्याच देवाची अवहेलना करत नाही. वारकरी संप्रदाय हा अनेकांमध्ये एकाला पाहणार आहे. आपल्या वारकरी संप्रदायाची ताकद जर कोणी विचारली की खरंच आपण काय या संप्रदायाला मानावं, तर हा संप्रदाय अनेकांना पाहतो, सगळ्यांना पाहतो. हिंदरी सेंदरी सगळ्या दैवतांना पाहतो, सगळ्यांना पाहतो. कुणालाही पाहत नाही असं नाही, पण सगळ्यांना पाहून सगळ्यांमध्ये त्या एकाला पाहण्याची ताकद फक्त वारकरी संप्रदायाची. सगळ्यांमध्ये एक तत्व पाहणं हा वारकरी संप्रदाय. त्यामुळे इथे देव आणि देवीचा फरक केला जात नाही बरं का. मुळात मी सुरुवातीला सांगितलं, हे ब्रह्मांड ज्या मायेपासून निर्माण आहे ती जगदंबा आहे. मग तिथे देव असला काय, तिथे दानव असला काय, आणि तिथे मग इतर पशु प्राणी असले काय, तिथे तुम्ही आम्ही असले काय, आपण सर्व तिचीच लेकरं आहोत. अगदी ब्रह्मा विष्णू महेश सुद्धा कसे निर्गुण निराकार दादा
निर्गुण निराकार दादा माहुर माझ गाव, निर्गुण निराकार दादा माहुर माझ गाव. शकून सांगावया आलय बाई माझं नाव, शकून सांगावया आलय बाई माझं नाव. ताई ताई निर्गुण निराकार दादा माहुर माझं गाव, निर्गुण निराकार दादा माहुर माझं गाव. टाळी वाजवायची सर्वांनी. शकून 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 सांगावया आलय बाई माझं नाव, शकून सांगावया आलय बाई माझं नाव. त्या मायेपासून त्या एका शक्तीपासून ब्रह्मांड निर्माण झालं. कसं? धरत्री आकाश मज देखता उत्पत्ती, चंद्र सूर्य तारे मज देखताची होती. ब्रह्मा विष्णू महेश मज देखता उपजती. जेथे आहे शिव तेथे आदि शक्ती, जेथे शिव तेथे आदि शक्ती. ब्रह्मा विष्णू महेश त्या मायेतून निर्माण झालेले आहेत. त्यामुळे तिचं अस्तित्व आणि देवाचं वेगळं नाही. निर्गुण निराकार दादा माहुर माझं गाव, निर्गुण निराकार दादा माहुर माझं गाव. शकून सांगावया आलय बाई माझं नाव, शकून सांगावया आलय बाई काशाई माता की धरित्री आकाश मज देखता उत्पत्ती. कुठून निर्माण आहे? कुठून निर्माण आहे? त्या एका मायेपासून हे ब्रह्मांड उपजलं. आणि म्हणून देव आणि देवी काही वेगळ्या नाही. इथपर्यंत आपण देवाची उपासना केली तरी ती देवीला प्राप्त आहे, आणि देवीची उपासना केली तरी देवाला प्राप्त आहे. आपण नवरात्रीमध्ये ज्या देवीची भगवतीची सेवा करतो ती नेमकी कोण आहे? देव पंचायनामध्ये अनादी देवांच्या यादीमध्ये 5 देवांची प्रमुख नावं आपण ऐकली असतील. ऐका. मुख्यतः 33 कोटी देव आहेत. कोटी हा संख्यावाचक नाही तर प्रकारवाचक शब्द आहे. 33 प्रकारचे देव आहेत. त्या 33 प्रकारांमध्ये मुख्य 4 विभाग पडतात. देवांचे 4 विभाग पडतात. आता ही जी नावं आपण देवांची देवींची ऐकतो ही त्यांच्या त्यांच्या कार्याप्रमाणे त्यांना प्राप्त झालेली नावं आहेत. जसं आपल्याला एखाद्या राजकीय क्षेत्रात असू द्या, शैक्षणिक क्षेत्रात असू द्या, आपल्या मार्कलिस्टवरून ज्या पद्धतीनं कोणतं काम आपल्याला मिळेल हे मार्कलिस्ट किंबहुना आपलं कार्य ठरवतं, आपलं काम ठरवतं की आपल्याला कोणत्या प्रकारे तिथपर्यंत नाव प्राप्त होईल. तसं तसं या देवी दैवतांना त्यांच्या कार्याप्रमाणे नावं प्राप्त झालेली आहेत. 4 मुख्य विभाग आहेत 33 कोटींमध्ये सुद्धा. त्यातला पहिला विभाग आहे मर्त्या देवांचा. मर्त्य देव हा पहिला विभाग आहे. दुसरा विभाग आहे नैमित्तिक देवांचा. तिसरा विभाग आहे अधिष्ठातृ देवांचा. आणि चौथा विभाग आहे जो आजचा विषय अनादी देवांचा. आपल्याला पहिल्या तिघांशी नाही काही घेणं देणं, पण चौथा विभाग आपल्याला पाहायचा आहे, कारण अनादी असणारी जगदंबा आहे. अनादी अंबिका भगवती लक्षात ठेवा ती अनादी आहे. पण तरी सुद्धा बोलता बोलता पहिले 3 विभाग सुद्धा मी पटकन सांगून जाते. काही मरते देव आहेत. मरते देव म्हणजे मरणारे बरं का, मरणारे देव, मरणारे. काही माणसं म्हणतात ताई देवही मरतात का? हो मरतात.
हो मरतात. याला याला पावती कशाची? 9 भी मर गए 10 भी मर गए ससरा खान. 9 भी मर गए 10 भी मर गए 33 कोटी देवता मर गए पण काल के भांति. 33 कोटी देवता मर गए पण काल के भांति. 33 कोटी देवता मर गए पण काल के भांति. 33 कोटी देवता मर गए पण काल के भांति. जब तराका मोकळ्या मनानं देवही मरतात. याच्यासाठी ज्ञानोबालाय आपल्याला खऱ्या अर्थानं पावती देतात. मग पुण्याईची पावटी सरे. पुण्य आहे तोपर्यंत जगणं आणि पुण्य संपलं की मग मात्र तुका म्हणे जाती पुण्यक्षय अधोगती. मग पुण्याईची पावटी सरे सवेची इंद्रपणाची उटी उतरे आणि येऊ लागते माघारे मृत्यू लोका. खऱ्या अर्थानं इंद्रदेव हा मरणार आहे, ब्रह्मदेव हे मरणार आहे. खऱ्या अर्थानं ह्या मरणारे देवता, मरते देव म्हणजे मरणारे देव. काही नैमित्तिक देव आहेत. नैमित्तिक देव म्हणजे निमित्तापुरतं, त्या निमित्तापुरतं त्या ठिकाणी त्यांना देवत्व प्राप्त झालेलं असतं. ते नैमित्तिक देव. जसं की सत्यनारायणाच्या पूजेला मांडलेली खडी साखर नाही, हा सुपारी. बोला तुम्ही, नेटवर्क कव्हरेज क्षेत्राचा काही प्रॉब्लेम आहे का? अहो खिशातल्या मोबाईलचा नाही म्हणत मी. बोला ना तुम्ही जरा, असे मोकळे मोकळे व्हा ना जरा तुम्ही. मला गर्दीची नाही, मला दर्दीची गरज आहे. विठ्ठल विठ्ठल. तसा आम्ही आमच्यात आनंद घ्यायला माहीर आहोत. इथे बाह्य स्वरूपाचा परिणाम पडतच नाही. ही सगळी एवढी दिग्गज मंडळी असल्यानंतर आम्हाला जगाची काय गरज आहे? फार गोड असा आनंद घेता येतो आपला आपल्यामध्ये, बरं का. आपलाच आनंद लक्षात ठेवा. नैमित्तिक देव म्हणजे निमित्तापुरते देव. त्या निमित्तापुरतं दैवत्व ज्यांना प्राप्त होतं. सत्यनारायणाच्या पूजेला मांडलेली सुपारी म्हणजे नैमित्तिक देव आहे. त्या वेळेपुरती, त्या पूजेपुरती ती सुपारी सामान्य सुपारी न राहता त्या सुपारीला आपण काय म्हणून स्थापन करतो? गणपती म्हणून. अगदी बरोबर आहे, गणपती म्हणून स्थापन करतो. इतर वेळेला ती सामान्य सुपारी आहे, पण त्या वेळेपुरती मात्र गणपती बाप्पा म्हणून तिची पूजा आहे. मग हळदी कुंकुम त्या सुपारीला, अक्षद्या त्याच सुपारीला, जल त्याच सुपारीला, पायाही त्याच सुपारीच्या. गणपती म्हणून पाया पडायचं, गणपती सुपारी म्हणून नाही बरं का, गणपती म्हणून. तेवढ्या वेळेपुरती तो गणपती बाप्पा आहे. झालं असं सत्यनारायणाच्या पूजेचं आयोजन झालं, पूजा आटोपली, सगळं काही झालं. गणपती बाप्पा स्वरूप सुपारीची पूजा करण्यात आली आणि मग महाप्रसादाची पंगत झाली. तृप्तीचा ढेकर दिला, पंगत उरकली आणि मग काही पाहुण्या रावळ्यांना सवय होती पान सुपारीची, पान सुपारी खाण्याची. जुन्या माणसांना सवय असायची. आता जास्त काही पद्धत राहिली नाही. आता हाताव बडी सोप आली, विषय संपला. सुपारी आता फारशी राहिली म्हणजे नाही जास्त खात, पण चला जुन्या लोकांना सवय होती. पाहुण्यातल्या एकानं आवाज दिला का हो आणा की आता सुपारी, आणा आता पान, सुपारी घ्या. मालकानं आवाज दिला, पाहुणे सगळं आहे पण सुपारी मात्र संपली. सुपारी मात्र संपली आणि एकच होती ती गणपती म्हणून पूजेवरती मांडली. पाहुणा म्हणला का हो झाली ना आता पूजा, आणा की, किती वेळ ती सुपारी ठेवणार? काम झालं की माणसाची किंमत, म्हणजे वस्तू असू द्या, माणूस असू द्या, कोणी असू द्या, किंमत ती राहत. कामापुरती माणूस तेवढी किंमत देतो. काम संपलं की माणसाची किंमत कमी होते, वस्तूची किंमत कमी होते. ते म्हणले आता झालं ना, पूजा झाली, प्रसाद झाला, आता काय राहिलं त्या सुपारीत? झालं, आणा आता ती सुपारी. मालकाचा नाविलाज झाला आणि पाटावरती पूजेला मांडलेली सुपारी पाहुण्याच्या हातात दिली आणि मग पाहुण्यांना अडकित्ता घ्यावा आणि ती सुपारी अडकित्त्यात धरली. महिला मंडळ लक्ष देऊ नये का?
अडकित्यात धरलेली सुपारी. आता नेमकं प्रश्न पडतो, कातरायचं कोणाला? कातरायचं कोणाला? गणपतीला का सुपारीला? सुपारीला. अहो मगाशीच गणपती म्हणून पूजलं ना. काय करावं समजत नाही, कन्फ्युजन आहे फार मोठं. नैमित्तिक देव, निमित्तापुरते देव. काही नैमित्तिक देव आहेत, काही मरते देव आहेत, काही अधिष्ठातृ देव आहेत, ज्यांना वेदानं शास्त्रानं मान्यता दिलेली आहे. आणि खरंच त्यांच्या चरणांशी लागल्यानंतर आपल्याला ब्रह्मांड प्राप्त होऊ शकतं. एवढी ताकद ज्यांच्यामध्ये, ते देव म्हणजे आईबाप. सकल तीर्थाची धुरे जी एका माता पितरे तया सेविसी किर शरीरे लोन कीजे. ज्ञानोबाराय सांगतात, आई वडील हे अधिष्ठातृ देव आहेत आपले. निश्चितच जगाचे उपकार विसरा, पण आई बापाच्या उपकारांना विसरू नका. लक्षात ठेवा, आई बाप हे अधिष्ठातृ देव आहेत. चला, आणि चौथा प्रकार आहे अनादि देव. चौथा प्रकार अनादि देव, जो आजचा आपला विषय आहे. अनादि अंबिका, भगवतीची उपासना करत असताना ती अनादि आहे. अनादीमध्ये देव पंचायन येतं, त्यात सूर्यदेव, त्यात भगवान शंकर, त्यात विष्णुदेव, त्यात गणपती बाप्पा आणि आदिशक्ती जगदंबा अशी तिची उपासना केली जाते. अनादि आहे. अनादि म्हणजे ज्याचा जन्म आणि मृत्यू, किंबहुना जन्म आणि अंत, ज्याचा उदय आणि आस्थच माहीत नाही, असे अनादि असणारा हा भगवान परमात्मा, ही देवी भगवतीची उपासना या नवरात्रीच्या दिवसांमध्ये आपण करतो. उपवासाच्या माध्यमातून छान छान रंग परिधान करून. बरोबर ना? आजचा कोणता रंग आहे? आज काही मिक्सच दिसतंय सगळं. नाही तर रोजचं मी साड्यांवरून ओळखून जाते आजचा रंग कोणता आहे बरं काय. पण आज मला काही कन्फ्युजन वाटतंय, नेमका कोणता आहे? हा राखाडी आहे का? हा दिसतंय बरं का बऱ्यापैकी राखाडी. चला, तुम्हाला राहतात का रंग असे काही? नाही, तुमचे नसतात, तुमचा काहीच विषय नाही. विठ्ठल विठ्ठल. मुळात फार मोठा अट्टहास नाही बरं का या रंगाचीच साडी परिधान करावी, असा फार मोठा अट्टहास नाही. आता माणसानं ते आपली फॅशन, नवीन बदल, आता माणूस भरपूर बदल केलेला आहे. माणसानं बाह्य स्वरूपानं काहीतरी आपण चांगलं असावं या स्वरूपानं त्यानं रंग परिधान केलेले आहेत. पण चला, काही हरकत नाही. रंगाचं सुद्धा एक वेगळंच विशेषत्व असतं, एक वेगळा भाव असतो त्या दिवशी त्या रंगाचा. लक्षात ठेवा, छान आहे. सुंदर असं नियोजन करून आपण सर्वजण नवरात्रीची सेवा करता, उपासना करता, उपवास धरता. खरंच भगवंताची उपासना करत असताना उपवास ही फार मोठी महत्वाची प्रक्रिया आहे. पण लक्ष देऊ नये का, आतापर्यंत केलेला उपवास फक्त पदार्थांचाच होता. जर आपल्या जीवनामध्ये फक्त पदार्थांचा उपवास आपण करत असेल तर त्या उपवासाला काही किंमत नाही. आतापर्यंत केलेला उपवास हा फक्त पदार्थांचा होता. जर खरंच वाटत असेल आपली नवरात्री पूर्णत्वाला जावी, देवीची उपासना पूर्णत्वाला जावी आणि काशाई मातेची आपल्यावरती कृपा व्हावी, तर फक्त 9 दिवसात उपवास पदार्थांचाच न धरता विषयांचा सुद्धा उपवास धरता आला पाहिजे, तर खरी नवरात्र. निवांत 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 निवांत. विषयांचा सुद्धा उपवास नाही तर सासा आणि सुनांचा कडक उपवास, एवढा कडक. खिचडी सुद्धा खात नाही हो, साबुदाणा चालत नाही त्यांना, फ्रुट्स, फक्त फळं, फक्त दूध, फक्त थोडेफार चिप्स, केळी, बाकीचं भगर बिगर चालत नाही तसलं काही. आता उपवासाची फार वेगळी पद्धत आहे. काही भागात जिरे चालतं, आपल्याकडे जिरं चालतं मला वाटते खिचडीत. इकडच्या भागात वरती चालतं, काही भागात चालतं, काही भागात नाही टाकत. काही प्रसंगी भेंडी चालते, काही चालत नाही. आता त्याचाही वेगवेगळा प्रकार आहे, ज्याच्या त्याच्या भागानुसार, ज्याच्या त्याच्या पद्धतीनुसार. पण चला, चवीनुसार, चवीनुसारही म्हणावंच लागेल, बरोबर की नाही? तोंडाला तर चांगलं लागलं पाहिजे. नाही तर 9 दिवस उपवास धरला, सासा सुनांनी कडक उपवास धरला, पण का हो, एकमेकींच्या अंतःकरणातलं वैर मात्र 9 दिवस कमी झालं. एकमेकींविषयीचा द्वेष मत्सर भाव मात्र दोघींच्या अंतःकरणातला कमी झाला नाही. उपवास घडला का? उपवास धरताय बाह्य स्वरूपानं, पण आंतरिक मनामध्ये जर भगवत चिंतनाविषयी जर आपल्याला प्रेम नसेल, जर त्याची श्रद्धा नसेल, आणि जर अंतःकरणामध्ये द्वेष मत्सर इतरांविषयीचा क्रोध असेल, तर काय किंमत आहे त्या नवरात्रीची? विठ्ठल विठ्ठल. म्हणून खरी अर्थानं ही नवरात्र अंतःकरणानं आपल्याला करायची आहे. सुंदर अशी सेवा आहे. जगद्गुरु तुकोबारायांचा 4 चरणांचा अभंग आहे.
म्हणून शरण जावे सर्व भावे देवासी, तो हा उतरील पार भव दुस्तर नदीचा. आपण भगवंताला का शरण जावं, अनेक लोकांचे प्रश्न आहेत. बाबा सगळ्यांनाच ही भक्ती पटते आणि सगळ्यांनाच हा परमार्थ आवडतो अशातला भाग नाही. आजही समाजामध्ये परमार्थाला, भक्तीला, भगवंताच्या सेवेला नावं ठेवणारे सुद्धा लोक आहेत. प्रकाराचे 3 तुका म्हणे केले जन, हे जग 3 प्रकारातून निर्माण आहे. काही माणसं अगदी सोप्या माध्यमातून भक्ती स्वीकारतात, चांगल्या परीनं भक्ती करतात. काही माणसं जरा प्रश्न निर्माण करून परमार्थ करतात. काही माणसांना 12 नाही 13 नाही अजून 50 वर्ष घालवा, ते सप्त्यालाच येत नाही. उपजोनी कैरंटा नेने अद्वैत वाटा, रामकृष्ण पैठा कैसा होय हरिमुखे आता हे त्यांना कळतंय ज्यांना स्वर कळतोय, ज्यांना ताल कळतोय. ज्यांना स्वरही कळेना आणि तालही कळेना ते उगा शेपात राहते. नेमकं चाललंय काय, थोडाफार स्वर कळावा, ताल कळावा. कधी कधी आपल्याला प्रश्न पडतो आपला स्वर चुकला का काय, पण त्यांच्या ध्यानात येत नाही. हे कीर्तन झाल्यावर कळतं, बघतेतच अशी. उपयोग नाही. स्वर कळावा, आपण ज्या भावनेनं गातो, किंबहुना बोलतो त्या भावनेनंच ही सगळी ऐकत असतील अशातला काही भाग नाही. अहो एवढंही खरं बोलू नका. हो म्हणा, लक्ष देऊ नये का. आपल्याला भक्ती जन्मामध्ये भगवंताच्या सेवेकरिता जन्माला आलोत. हा भगवंतानं देह त्याच्या भक्तीकरिता प्राप्त करून दिलेला आहे. पण तो या झाला फाटा बाधिकेचा. जरी आपण भक्ती करण्याकरिता जन्माला आलो तरी सुद्धा आपण भगवंताला विसरून जातो की काय. कारण अनेक विषय या मनावरती अधिराज्य करत असतात. ज्ञानोबाराय सांगतात त्यात आपली काही चूक नाही, त्यात काही चूक नाही. या विषया वाचोनी काही अनिक सर्वथा रम्य नाही, ऐसा स्वभावची पाही इंद्रियांचा. सध्याच्या काळात दास असूनही दास्यत्वाची जाणीव राहिलेली नाही. आज खऱ्या अर्थानं आपल्याला भगवंतावरती प्रश्न निर्माण होतात, आपल्याला संतांवरती प्रश्न निर्माण होतात, आपल्याला धर्मावरती प्रश्न निर्माण होतात. इतर परप्रांतीय धर्माचं अनुकरण करत असताना मात्र आपल्याला काहीच फरक पडत नाही. पण आपल्या धर्माविषयीचं काहीतरी सांगायला गेलं की मग मात्र फरक पडतो, मग मात्र प्रश्न निर्माण होतो आणि मग मात्र अडवणूक केली जाते. माझी विनंती असेल, सगळ्या प्राण्यांमध्ये बुद्धिमान जर कोण असेल तर तो कोण आहे? अहो मनुष्य प्राणी हा सगळ्या प्राण्यांमध्ये बुद्धिमान सांगितलेला आहे. नाही तर इतर प्राण्यात आणि आपल्यात काही तिळ मात्र फरक नाही. बुद्धीचे वैभव अन्य नाही. खरंय, बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे. मला सांगा, आपल्यामध्ये जर ती बुद्धीच नसेल, आपल्यामध्ये जर ते ज्ञानच नसेल, ज्या ज्ञानानं आपण ब्रह्मतत्व जाणू शकतो, तर काय इतर पशु प्राण्यांमध्ये आपल्यामध्ये फरक आहे? हा, पशु काय पाप पुण्य जाणते उत्तम मध्यम काय एक उपजता
बहिरी अंध होती पांगुळमुखी. आपल्याला जर ते ज्ञानच नाही प्राप्त झालं किंवा ज्ञान असूनही जर त्या ज्ञानाचा उपयोग आपण त्या गोष्टीकरिता केला नाही, आता माणसाने काही बुद्धी लावली नाही असा भाग नाही. माणसानं बुद्धीच्या जोरावरती एवढा विकास करून दाखवलेला आहे ना, ज्ञानाच्या जोरावरती माणूस आज एवढ्या चांगल्या परीचं जीवन जगतोय ना. ज्ञान असल्याशिवाय आपण आपल्यात बदल केला का? ज्ञान असल्याशिवाय आपण परिवर्तन केलं का? अजूनही जुनी माणसं बोलून दाखवतात, आमच्या काळात असं काही, बोला ना, बरोबर ना, नव्हतं त्या काळात काही. माणूस सूक्ष्म विचारानं जगत होता. आता फार विचाराचं व्यापकत्व वाढवत गेलेले, इतका माणसानं आपल्या बुद्धीचा ज्ञानाचा फायदा आपल्या जीवनात घेतला फक्त प्रपंचाकरिता, प्रपंचाच्या वाढीकरिता. फार कितना बदल गया इंसान, कितना बदल गया इंसान. सूरज ना बदला, चंदा न बदला, ना तो ये बदला धरती आसमान. कितना बदल गया इंसान, कितना बदल गया इंसान, कितना बदल गया इंसान, कितना कितना बदल गया इंसान. इतना कितना, अहो आता बदलला तो काही कमी बदलला का? सांगा, जुन्या काळात असं होतं का? बोला ना, जुने माणसं असं तरी करा, असं करा, हो फक्त माना हलवा. बोला, असं होतं का? अशी घरं होती का? घरं आजी, अशी घरं, बोला बोला, घरं सांगा, घरं होती का अशी? मोठ्याने सांगा. नव्हती. हा, घरं नव्हती. असे रस्ते, बोला, नव्हते. अशा गाड्या नव्हत्या. नव्हत्या. असे असे असं गाव होतं का एवढं विकसित? नव्हतं. असे कपडे लत्ता होता का? नव्हता. अशी माणसं नव्हती. वा, माणसं होती पण अशी नव्हती. अशी नव्हती. अशी म्हणजे कशी? आता आहेत तशी. आता फार बदलला माणूस. इतका निष्ठुरतेनं जीवन जगू लागलेला आहे, इतका भावनाहीन जीवन जगू लागलेला आहे. आता आहे तशी माणसं जुनी नव्हती. काळ बदललेला आहे, परिवर्तन केलेलं आहे. हे कशाच्या जोरावरती? बुद्धीच्या जोरावरती, ज्ञानाच्या जोरावरती. लक्ष देऊ नाही का? ज्ञान महत्वाचं आहे माणसामध्ये. भगवंतानं दिलंय, पण त्याचा उपयोग, त्याचा वापर आपण कशाकरिता करतो? जगाचे 1000 वेळा नाव घ्या, जगाचं 1000 कौतुक करा, जीवाचा उद्धार नाही. भगवंताचं एक नाव त्या ज्ञानानं धारण करा, जीवाचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. वर्णाविती थोरी एका विठ्ठलाची कीर्ती मानवाची, सांगू नये हे कीर्ती मानवाची, सांगू नये. खरंय, खरी अर्थानं आपण 1000 वेळा जगाचं नाव घेतो, जगाच्या पाया पडतो. मला सांगा, जगाचे 1000 वेळा पाय धरले, काय परिणाम आहे? काय परिणाम आहे? काही लोकांना आजही असा गैरसमज आहे, जे देव करू शकत नाही तो अमुक अमुक माणूस आमच्यासाठी करू शकतो. कोणी असेल त्याच्या जीवनात तो. एक जण आम्हाला म्हणतो, ताई तुम्हाला माहित नाही, आपलं काही बरं नव्हतं, पण अमुक अमुक माणसामुळं आमचं चांगलं झालं. आणि काही माणसं म्हणते, ताई आपलं चांगलं होतं, पण या माणसामुळं आमचं, बोलण्याची गरज, वाटोळ झालं. वाटोळ. अरे काय संबंध आहे इथे? कुणीतरी तुमचं चांगलं करावं, कुणी तुमचं वाईट करावं. जगात ताकद नाही. प्रभू बिन कोण कुणाचा वाली, प्रभू बिन कोण कुणाचा वाली. जगात ताकद काय? कोण कुणाचा चाकर
व्यर्थची भाषण खाली खाली प्रभू बिन कोण